सर मगापासून आपण चर्चा करतोय. मला एक विचारायचं होतं. मी काहीतरी असं हिंदू राजा म्हणून उल्लेख केला होता, सातवाहन. जेव्हा सातवाहनांबद्दल काहीतरी लिहिलं आणि तिथं कमेंटमध्ये असं विचारलं होतं मी. तर एक जणांनी प्रश्न केला की सातवाहन हिंदू राजा नव्हते, ते बौद्ध होते. आणि ह्याच्या अगोदर पण मी जेव्हा माळशेज घाटात, नाणी घाटात भेट द्यायला गेलो होतो, तेव्हा तिथं शिलालेख आहेत. तर त्या शिलालेखात एक व्हिडिओ करण्यात येत होता. तो व्यक्ती सांगत होता की वैदिक राजा होते सातवाहन. मग हा जो संभ्रम आहे सर, मला वेळोवेळी हा प्रश्न पडतो की सातवाहन, राष्ट्रकूट, यादव हे जे राजे होऊन गेले, मुख्यतः सातवाहन, तर ते हिंदू होते, बौद्ध होते की वैदिक होते का अजून काय सांगता येईल कसं? आता आपण ह्या सगळ्या राजांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यातले काही जैन होते, बौद्ध तर कोणीच नव्हता. आणि सातवाहनाचं जर म्हणशील तर ते बौद्ध नव्हते, ते जैन नव्हते आणि वैदिकही नव्हते, ते हिंदू होते. कारण वैदिक धर्म वेगळा आहे आणि जैन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म हे धर्म वेगळे आहे. हा गैरसमज कशामुळे पसरवला जातो? एक तर याच्यामध्ये धार्मिक अस्मिता, त्याचा अवलंबर आणि एक प्रकारची दांभिकता असते. नाणे घाटातल्या एका शिलालेखावरनं त्यांना वैदिक ठरवायचा प्रयत्न होतो, परंतु तो शिलालेख कधी कोणी नीट वाचला आहे का? नाही. त्यात यज्ञांचं वर्णन आहे. यज्ञ कोणी केले? नागनिका या सातवाहनात घालणाऱ्या राणीने. आता गंमतीचा भाग याच्यामध्ये असा आहे की स्त्रीला मुळात यज्ञच करता येत नाही. लक्षात घ्या, स्त्रीला यज्ञ करण्याचा अधिकार नाही वैदिक धर्मानुसार. म्हणजे तिच्या हितासाठी वैदिक ब्राह्मणांनी कदाचित यज्ञ केले असेल, मी तुमच्यासाठी यज्ञ करतो, आणि राजाच्या काय बापात जात आहे? तुम्ही करता तर करा. एखादा अनुष्ठान करायला नसेल, एखादा प्रार्थना करेल, एखादा नवस मागेल, तर असं कोणी समाजातलं करू शकतो. त्याच्यावरनं तुमचा धर्म येतो, त्याचाच धर्म होता असं म्हणता येत नाही. कारण त्या शिलालेखात वंदन जे केलेलं आहे ते वेस्सवन म्हणजे कुबेराला केलेलं आहे. त्यानंतर जो हिंदू धर्मातला पांचरात्र संप्रदाय होता, त्यातल्या ज्या मुख्य दैवत होत्या त्यांना वंदन करून त्या शिलालेखाची सुरुवात आहे. आणि त्या शिलालेखामध्ये जे काही दिलेलं आहे ते अतिशयोक्त वर्णन आहे. आणि एका स्त्रीला मुळात यज्ञाचाच अधिकार वैदिक धर्मानुसारच नाही, आणि त्यात ती विधवा, मग तर अजिबातच नाही. त्याच्यामुळे तिने यज्ञ केले असं म्हणणं म्हणजे हा वैदिक धर्माचाही अपमान आहे, आणि तिला वैदिक म्हणणं हा तर त्याहून मोठा अनैतिहासिक आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळे ती वैदिक नव्हती हे काळ्या दगडाएवढं स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट, आता बौद्ध होते का? आता सातवाहन घराण्याचं 450 वर्ष सातवाहन घराण्याने राज्य केलं. इसवी सन पूर्व 230 सिमुक सातवाहन हा त्यांचा पहिला राजा, आणि सगळ्यात शेवटी 230 साली इसवी सनाच्या 230 मध्ये सातवाहन घराणं संपुष्टात आलं आणि अहिर घराण्याकडे राज्य पुढे गेलं. 200-300 वर्ष अहिर घराण्याने राज्य केलं. आता या सातवाहन घराण्याचे जर राजांचीच नावं जर पाहिली तर बहुसंख्य शैव नाव आहेत. सगळे शैव नाव आहेत. म्हणजे ते जर बौद्ध असते समजा किंवा वैदिक असते तर त्यांच्या नावांमध्ये वैदिक देवतांची नावं, इंद्र म्हणा, वरुण म्हणा, नासत्य म्हणा, हे आले असते. ते कुठे आपल्याला दिसत नाही. शंकराशी व गणपतीशी निगडीत सगळी नाव आहे. फार कशाला आपण जे आता नागनिका हे नाव घेतलं, ती तृणकवीर नावाच्या महारठीची, विदर्भातल्या त्याची मुलगी होती. म्हणजे ती महारठी, म्हणजे नंतर त्याला मराठा हे जातीचं रूप झालं. ते जात नव्हतं, तेव्हा ते पद होतं. रठी म्हणजे काय? रठ्ठ म्हणजे प्रदेश. अच्छा. आणि त्या प्रदेशाचा जो स्वामी आहे तो महारठी. तसंच महार जो समाज आहे, हा समाज हे नाव कसं पडलं? या नावाचं इतिहास आहे की प्राकृत भाषेमध्ये त्यांना पूर्वी महारक्ष म्हणायचे, म्हणजे नगररक्षक किंवा ग्रामरक्षक. म्हणजे गावाचं आणि नगरांचं संरक्षण करणं ही ज्यांची म्हणजे आजचं पोलीस खातं, थोडक्यात पोलीस सुप्रिटेंडेंट सारखं ते पद होतं. आणि ते अगदी
पेशवाईपर्यंत त्या पदाचं महत्व आणि कामाची जी जबाबदारी होती त्यात टिकलेली दिसते. ते महारखचं पुढं रख शब्द म्हणजे ख शब्द गेला आणि महार एवढा शब्द राहिला आणि महारठी मधला र शब्द गेला ते मराठे म्हणजे असं तो पुढे शब्द झाला. ते भाषेमध्ये हे काळानुसार रूपांतर होत असतात. हे आपण अनेक शब्दांवर बघतो. उदाहरणार्थ दिरासाठी प्राकृत भाषेमध्ये त्यावेळेस सातवाहन काळात दिअर असा शब्द होता. धीर दिअर दिअर त्या दिअरच अ गाळला आणि दीर दीर झालं आणि हिंदीमध्ये देवर झालं. हिंदीमध्ये त्याचं काय झालं देवर झालं. म्हणजे शब्दांमध्ये कालोगामध्ये बदल होत असतात. आता पाय पाय नाही आधी शब्द होता पाव 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 तसं पाय झाला म्हणजे पाव पडिस म्हणजे मी पाया पडतो. म्हणजे भाषेची ही रूपांतर कालोगामध्ये होत असतात. त्याच्यामुळं तोही भाग नाही. आता सातवाहनांनी काय केलं ते पूर्वीचे सगळे सम्राट हे सहिष्णू होते. अच्छा. सातवाहनांच्या काळात लोहगड पाले आणि खानदेशामध्ये तापी नदीच्या काठावर जैन ही तिन्ही जैन गुंफा आहेत. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातल्या त्यावेळेस सातवाहनच महाराष्ट्रावर राज्य करत होते. जे प्राचीन शिलालेख आहेत मराठीतले सर्वात प्राचीन शिलालेख ऍक्च्युली हे 3 शिलालेख आहेत. एक लोहगडचा आणि दुसरा पालेचा. आणि इसवी सन पहिलं शतक अशासाठी विद्वानांनीच सिद्ध केलेलं आहे कारण त्याची प्राथमिक जी असते गुंफा बनवायची म्हणजे परिणत झालेली नव्हती. प्राथमिक स्तराच्या त्या लेणी आहेत. म्हणजे याच्यावरनं मी जर असं म्हणायला गेलो की सातवाहन जैन होते तर काय होईल चुकीच होईल. बरं हे जाऊ दे. सातवाहनांची राजधानी पैठण पैठणला असंख्य जैन विद्वानांना सातवाहनांनी राजाश्रय दिला होता. त्यानंतर पादलिप्ताचार्य हा जैन आचार्य हा कवी होता आणि या कवीने ज्या कविता ज्या लिहिल्यात गाथा त्या गाथा सप्तशतीमध्ये हा सातवाहनाची गाथा सप्तशती हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आज मराठीला अभिजात जो दर्जा मिळालाय तो त्या गाथा सप्तशतीच्या जोरावर. त्याच्यामध्ये या पादलिप्ताचार्याच्या किमान 18 गाथा आहेत. मग हाल सातवाहन जैन होता असं म्हणायचं का म्हणता येत नाही. ते जाऊ दे. तरंगवई नावाचं काव्य या पादलिप्ताचार्यानेच तेव्हाच लिहिलेलं इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये. म्हणजे सातवाहन जैन होते असं म्हणता येईल आणि मला म्हणायचं तर मी सिद्ध करून दाखवेल मग तर. पण ते तसं नाही हे मला माहिती आहे. मग आता जसं जैन लेण्यांना सातवाहनांनी मदत केली आर्थिक तशी बौद्धांना नाही केली. त्यामुळे नाशिकला घे किंवा कारले भाजे ही जी लेणी सातवाहन काळात निर्माण झाली ती सातवाहनांनी राजाश्रय दिला त्यांना आर्थिक मदत केली कारण ते व्यापारी मार्गांवर होते ना ही लेणी. त्यामुळे व्यापाऱ्यांना मुक्काम करण्यासाठी जेवणासाठी किंवा शुश्रूषा म्हणजे आजारी पडली किंवा काय झाले तर त्यांना गरज होती आणि त्यांचा धर्माचा प्रश्न होता. मग दोन्ही कामं एकाच वेळेस होत होती. त्यामुळे लेण्यांना त्यांनी भरघोस मदत केली आणि त्याच्यासाठी आपण महाराष्ट्राने उपकृतच राहायला पाहिजे कारण त्यामुळे त्यावेळेची संस्कृती काय होती शिल्प कला काय होती त्यावेळेचं भूगर्भशास्त्र किती प्रगत होतं हे आपल्याला आज कळतं. परंतु त्याच्यावरनं ते बौद्ध होते असं निर्णय घेतात नाही. त्याचं चौथं कारण असं की पांडव लेणी ज्याला म्हटलं जातं म्हणजे नाशिकचे जे गुंफा आहेत त्यात सातवाहनांचे 5-6 शिलालेख आहेत. 5-6 शिलालेख आहेत आणि दानलेखात तर भरपूर आहेत. दानलेखांची तर कमतरताच नाही कारण ते सगळ्याच याच्यामध्ये आहेत. कुठे पाणी पिण्याचं जे कुंड असतं त्यासाठी दानं दिलीत, कुठे कमानीसाठी दानं दिलीत, कुठे स्तूप बांधण्यासाठी दानं दिलेली आणि त्याचे शिलालेख आहेत. त्या शिलालेखांमध्ये बौद्ध भिक्षूंना दान दिले त्याचे पण दानलेख आहेत उल्लेख आहे. पिशाच्य बद्रिका नावाचं गावाचं दान दिलं होतं. आता त्या गावाचं नाव पिशाच्य बद्रिका. त्यानंतर ह्या शिलालेखात नमन केलं शंकराला आणि ते सगळं नमन करून झाल्यानंतर मग हे पिशाच्य बद्रिका नावाचं गाव मी यातल्या मिठाच्या अधिकारासहितच मिठाच्या एवढं बनवलं जात नव्हतं त्यामुळे जमिनीतलं मीठ सुद्धा लोक वापरायचे. तर त्या मिठाच्या अधिकारासह मी दान देत आहे अशा स्वरूपाचं वर्णन आहे.
आता सातवाहन घराण्यातला सगळ्यात मोठा सम्राट कोणता, तर गौतमीपुत्र सातकर्णी. आता गौतमीपुत्र सातकर्णी याने नहपान नावाच्या ज्या शकन वृत्ती त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केलं होतं आणि बराचसा महाराष्ट्र जिंकला होता. लक्षात घे, फार महत्वाचं आहे. सातवाहनांचं राज्य आकुंचित होत 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 एवढं आकुंचित की ते फक्त कराड, सातारा एवढ्या भागापुरतं मर्यादित झालं होतं. गौतमीपुत्र सातकर्णीने गनिमी काव्याचा उपयोग करून सातत्याने युद्ध करून नाशिक जवळ या नहपानाचा पराभव केला, त्याला ठार मारलं आणि शकांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून दिलं. तो झाला महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्योत्सव. अच्छा. आता तो साजरा केला गौतमीपुत्र सातकर्णीने आणि गुढ्या भरायला सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून नवीन वर्ष शकवर्ष त्याने चालू केलं. शकांचा पराभव करून सुरू झालेलं म्हणून शकवर्ष, तेव्हापासून गुढीपाडवा चालू झाला. आता तो जर बौद्ध असता तर गुढीपाडवा काय हा बौद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये बसणारा प्रकारच नाही. कारण ज्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा होतो त्या गुढीपाडव्याचं स्वरूप सर्वस्वी वेगळं आहे आणि हे प्राचीन काळापासून म्हणजे आता इसवी सनाच्या 78व्या वर्षी पासून हे चालू आहे. आता होतंय काय की अनेक जैन लोकही बौद्ध लोक चुका करत असेल भाग नाही, वैदिक लोक की इतिहासातले काहीतरी म्हणजे आता कश्यप ऋषीवरनं कॅस्पियन समुद्र नाव पळालं. अरे बापरे. हा म्हणतात ना. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं नाव ते प्राचीन ऋषी मुनी आपली अस्त्र तिथे ठेवायचे, ते अस्त्रालयाचं ऑस्ट्रेलिया झालं असं म्हणतात. म्हणजे हास्यास्पद झालं. तसंच बौद्ध धर्मामधले आजचे जे तरुण पिढीचे जे विचारवंत आहेत, चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाचं आपल्या धर्मावर प्रेम असलंच पाहिजे, अस्मिता असलीच पाहिजे, परंतु त्यासाठी पुराव्यांची किंवा आकलनाची तोडफोड करून अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करून विनाकारण संभ्रम पसरवणं हे काही शहाणपणाचं लक्षण म्हणता येणार नाही. आता कधी कधी काय दावे करतात माहिती का, मला काही दावे माहिती आहे की शिवलिंग हे स्तूपाची नक्कल आहे. खुद्द भगवान बुद्धांनी आपल्या जातक कथांमध्ये किंवा साहित्यामध्ये ज्याची पिटकं आहेत, 3 पिटकं आहेत, त्या पिटकांमध्ये शिवलिंग नदी काठी का पर्वत शिखरावर असतं आणि लोक तिथे जाऊन त्याची पूजा करतात असं त्यात लिहिलेलं आहे. यांनी कधी सुत्त पिटक वाचलंय का? ते वाचत नाहीत. म्हणजे आपल्या धर्माचा आपलाच अभ्यास नसेल तर असं वेळ गळासारखं होतं, हास्यास्पद होतं. त्यानंतर जाऊ दे, हे फक्त बौद्धांनीच लिहिलेलं नाही, जैनांनी सुद्धा त्यांचं जे प्राचीन साहित्य आहे, आगम साहित्य ज्याला म्हटलं जातं किंवा अंग साहित्य जे जैनांचं म्हटलं जातं, त्यात अशा स्वरूपाचे वर्णन आहे. आणि 7 वाहनांची गाथा सप्तशती त्याच्यामध्ये गणपती आणि स्वतः हा 7 वाहन हा शिवशंकराचा भक्त होता. त्याने पहिली गाथा शिवशंकराला अर्पण केलेली आहे. त्यात त्याने असं म्हटलंय की शिवशंकर सूर्याला अर्घ देत असताना त्याची अंजली रक्ताळलेली रक्तिमा पसरलाय त्याच्यावर. कारण गौरी म्हणजे पार्वती रागवली आहे, तिला असं वाटलं की माझ्या नवऱ्याच्या हातात गालात कोणाचं असं हास्य विलसतंय, त्यामुळे ती मत्सराने जळून लाल झाली आणि शंकराला त्याची फार मौज वाटली. अशा स्वरूपाचं म्हणजे 7 वाहन जर बौद्ध असता तर त्याच्या गाथा सप्तशतीमधली पहिली गाथा कोणाला उद्देशून असते? तथागतांना उद्देशून असते. पण अख्ख्या 700 गाथा आहेत त्या गाथा सप्तशती. एकही गाथा बुद्धाला किंवा अगदी जैन कोणत्याही तीर्थंकराला अर्पण केलेलं नाहीये किंवा एका वैदिक देवतालाही अर्पण नाहीये. म्हणजे सगळ्या शंकराला, शंकर, गणपती, मारुती अशा देवतांना ते अर्पण आहे. त्यामुळे पुराव्यांच्या आधारावर बोलावं, आक्रस्ताळीपणे वेगळपणे करू नये. उलट तंत्र संप्रदाय जो बौद्ध धर्मामध्ये नंतर आला तो शैव तंत्रांच्या प्रभावात आला आणि बाहेर जो बौद्ध धर्म गेलाय भारताच्या बाहेर तो सगळा तंत्रप्रधान वज्रयान ज्याला आपण म्हणतो तो बौद्ध धर्म गेलाय. तो काय भगवान बुद्धाने स्थापन केलेला धर्म नाही गेलेला. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान हे त्याच्या पिटकांमध्ये आहे. त्याच्या धर्म असं कोणी विशिष्ट स्थापन करत नसतं, ते नाही जे फॉलो करतात ना
ते फॉलो करत करत एक संप्रदाय बनत तो. मूळ काय आहे, जो मूळ तत्वज्ञ आहे स्थापन नाही करत मान्य, पण जे काही त्यांनी विचार मांडले शेवटी स्थापन झालं त्या बौद्धांच्याच विचारावर ना. ते कळलं मला. मग बुद्धांच्या विचारावर जर स्थापन झालं असेल, बुद्धांचे मूळ विचार होते काय ते तर आपल्याला माहित पाहिजेत ना. ते जर माहित नसतील, त्यांनी काय म्हटले, त्यांनी उलट मूर्तीपूजेचा धिक्कार केलेला आहे. पण आता गौतम बुद्धाच्याच मूर्ती बनायला लागल्या. हा विरोधाभास कसा बौद्धांना चालतो? सत्य, अहिंसा, धूम्रपान हे त्याच्याबद्दल मला जायचं नाही. त्याचं कारण असं आहे की या अशा काही नैतिक गोष्टी अशा असतात, लक्षात घे, मी हास्यास्पदही मानणार नाही, कारण काही नैतिक गोष्टी असतात ते आदर्श म्हणून असतात. आपण सत्य बोलावं हा हे आदर्श आहे, अहिंसक असावं हे आदर्श आहे, आणि ते चांगलाच आदर्श आहे, यात काही वादच नाही. परंतु प्रत्येकाला जीवनामध्ये ते आदर्श पाहता येणं शक्यच होतं असं नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अशी उपहास करू नये कोणाचाही, त्यामुळे तो भाग आहे. परंतु महावीर असतील, बुद्ध असतील, पण ते हे सत्य अहिंसा सांगणारे फक्त गौतम बुद्ध थोडीच होते. ते महावीरही होते, ते पार्श्वनाथही होते, मस्करी गोशाली होता, आजीवक धर्म त्याने स्थापन केला होता. त्यामुळे ते फक्त एकाच नसतं, कारण उदात्त तत्व नीती जी असते ती एकाच्याच मालकीची नसते, माणुसकी. आता बौद्ध धर्मातही अनेक गोष्टी आलेल्या आहेत. मग कोणी म्हणायचं का भगवान बुद्धाने सांगितलं म्हणून येशूने हे केलं, असं नसतं, असं नसतं. मला सर अजून एक विचारायचं, आता बुद्धांबद्दल बोलतोय आपण, बुद्ध हे नक्कीच प्रेम, करुणा, माया, अहिंसा, सत्य याचं प्रतीक आहे. आपल्या भावना असतात त्याबद्दल बुद्धांना मानतो, म्हणजे चांगले गुण आपण घेण्यासाठी. तर मला एक विचारायचं होतं इथं सर, अनेक जण म्हणतात की, म्हणजे असा दावा करतात की गौतम बुद्ध पंढरपूरला म्हणजे विठ्ठलाचा अवतार असं म्हटलं जातं. ते एक किती सत्य आहे, किती त्यामागे तथ्य आहे सर? त्याच्यावर मी भरपूर लिहिलेलं आहे. पहिली गोष्ट अशी, हा भ्रम कसा निर्माण झाला ते अनेक संतांनी म्हटलेलं आहे की कृष्ण होता द्वापार युगामध्ये, कृष्ण होता, आता बौद्ध रूपी विठू माझा, म्हणजे आता विठू झाला बौद्ध माझा, असं संत जनाबाईंनीच म्हटलेलं आहे. परंतु हा समज संतांचा का झाला हे लक्षात घे. 8व्या 9व्या शतकामध्ये वैदिक धर्मियांनी काय केलं, बुद्धाचा अवतार, विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाचं नाव घेतलं, 10वा अवतार म्हणून. लक्षात घे गंमत कशी झाली ती, किंवा हाही भ्रम कसा निर्माण झाला. विष्णूचाच अवतार जर बुद्ध घोषित केला, आणि काय केला बुद्ध 10वा अवतार, असुरांच्या मनामध्ये मायामोह निर्माण करून त्यांना राह भटकायला भाग पाडलं, म्हणून बुद्धाला विष्णूचा 10वा अवतार. म्हणजे बुद्धाचं रूप त्यांनी कसं केलं, 10वा अवतार केला विष्णूचा, परंतु मायामोह निर्माण करणारा असुरांमध्ये, त्याला मार्गभ्रष्ट करणारा, म्हणून त्याचं रूप केलं. पण 10वा अवतार तो ठरला. आता बुद्ध 10वा अवतार म्हटल्यानंतर, आणि विठ्ठल कृष्णाचा रूप मानतात ना, विठ्ठलाला कृष्णाचं रूप मानतात, मग कृष्णाच्या पुढचा अवतार कोण, शेवटचा अवतार तर बुद्ध. मग संतांनी पण काय सुरू केलं की श्री विठ्ठलामध्ये बुद्ध पण पाहायला सुरुवात केली. कृष्णाला पाहिलं, रामदासांनी रामाला पाहिलं, आपल्याला माहितीच आहे रामालाच पाहिलं ना ते. कोणी विष्णूला पाहिलं, आपल्या सोयीनं जो तो पाहतो, आणि बुद्धही पाहिला त्याच्यामध्ये. आणि बुद्धाबद्दल भारतामध्ये अनादर असायचा प्रश्नच नव्हता, कारण बुद्धाबद्दल सर्वांनाच प्रेम आहे, तीर्थंकरांबद्दल सगळ्यांनाच प्रेम आहे. त्याच्यामुळे, आणि हे उलट सहिष्णू रूपाचं एक आपण प्रतीक मानू की एका जगामध्ये सगळ्यांनी पाहणं. म्हणजे कधी जैन म्हणतात नेमिनाथ आहेत, बौद्ध म्हणतात बुद्ध आहे, वारकरी म्हणतात कृष्ण आहे, आणि संशोधक म्हणतात की तो शिव आहे. म्हणजे राचिन ढेरे असतील, माणिक धनफुलवार असतील, कमी पण असेल, माझी पुस्तकही आहे त्याच्यावर. तर विठ्ठल हा मूळ शिवरूप होता, नंतर वैदिकांनी त्याचं वैष्णव रूप केलं, आणि नंतर बुद्ध रूपाचं त्याच्यामध्ये समावेश झाला. सर, अवतार या संकल्पनेवर आपण चर्चा केली आहे. जर अवतार संकल्पना इथं 2 ओळीत नाही सांगितली तर हे पहिलं गोष्ट अशी आहे, पहिला आपण हा विषय संपू, एक विषय संपू. तर विठ्ठल बुद्ध आहे का, विठ्ठल कृष्ण आहे का, विठ्ठल राम आहे का,
विठ्ठल तसा कुणीही नाही. विठ्ठलाचा कोणाशी काडी इतका संबंध नाही. नाही. फक्त या वैदिकांनी त्याला 10वा अवतार बुद्धाला 10वा अवतार बुद्धालाच घोषित केल्यामुळे हा संतांचाही भ्रम झाला, लोकांचाही भ्रम झाला, आणि आजही तो भ्रम जोपासला जातो आणि पसरवला जातो, आणि विठ्ठल म्हणजे बुद्धच आहे असं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे. आता तुझ्या मूळ प्रश्नावर येतो, अवतार संकल्पना काय? अवतार संकल्पना ही वैदिकांनी गुप्त काळामध्ये 3ऱ्या-4थ्या शतकात हिरिरीने पुढे आणली. खरं म्हणजे अवतार घ्यायचं काम आधी विष्णूचं नव्हतं, ते होतं प्रजापतीचं. तेव्हा पहिले जे अवतार शतपथ ब्राह्मणामध्ये जे आलेले आहेत ते कुर्मा अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार, हे सगळे अवतार कोणाचे आहेत? विष्णूचे नाही, ते आहेत प्रजापतीचे. मग गुप्त काळात काय केलं? वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला. वैदिक धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे झालं काय की वैदिकांनी लक्षात आलं त्यांच्या की आपल्याला त्यांच्याकडे मोठा कोणीच नाही ना. वैदिक धर्माकडे स्वतःचा मोठा म्हणतात असा एकही माणूस नाहीये, एकही नाही. मग इथल्या लोकांचा लोकधर्म हिंदू धर्म आहे, त्यात मोठं कोण आहे? मग पहिला म्हणजे राम, दुसरा म्हणजे कृष्ण. नाही, शिवाला अवतार नाही बनवलं ना. शिवाला अवतार तर बाप जन्मात बनवू शकलं, ते आजही नाही बनवू शकत. कारण शिवाचा आणि वैदिकांचा संघर्ष हा आपण प्राचीन संघर्ष आहे. शिव हे आपलं संघर्षाचं प्रतीक आहे, लक्षात ठेव. शिव हे प्राचीन काळापासून संघर्षाचं प्रतीक आहे. म्हणजे काय केलं, जे मानवी प्रतिभाशाली जे लोक, पराक्रमी लोक येऊन गेले होते, मग त्यात राम असतील, कृष्ण असतील, अशा लोकांना त्यांनी अवतार बनवायला सुरुवात केली. आणि असे त्यांनी अवतार केले. म्हणजे आधी तर 24 अवताराची संख्या 24 होती, नंतर 12वर आली, नंतर 10वर आली. 10वर ती कशी की कल्की जो 10वा अवतार तो भविष्यात काहीतरी होणार आहे. मग 10च का, मग 24च का होते, 12च का होते, ह्या सगळ्या भूलथापा वैदिकांनी मारलेल्या आहे. तर अवतार संकल्पना ही अत्यंत बोगस संकल्पना आहे. विष्णूचा अवतार कोणीही नाही, ना राम आहे ना कृष्ण आहे. राम कृष्ण हे आपल्या हिंदूंचे दैवतही म्हणणार नाही, महापुरुष आहेत असं मी म्हणेल. पण यांनी शिवाजी महाराजांनी अवतार बनवायचा प्रयत्न केला विष्णूचा अवतार म्हणून. आता शिवाजी महाराजांचं नाव आता शिव आहे, त्यांची कुलदेवता तुळजाभवानी म्हणजे देवी पार्वती, आणि अवतार कोणाचा बनवतोय? विष्णू. ही लबाडी वैदिक लोक आजही करतायत. याच्यावरून लक्षात घ्या की वैदिक धर्माने आपल्यावर सांस्कृतिक दृष्ट्या काय काय लादलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्यानुसार आपली रणनीती ठरवायला पाहिजे. एवढंच मी म्हणेन. धन्यवाद.